जय शिवराय. जिल्हा न्यायालय भरती प्रश्नपत्रिका लिपिक शिपाई आलेले प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. जिल्हा न्यायालयासाठी ही प्रश्नपत्रिका होती. क्लर्क एक्झाम लिपिक शिपाई या पदासाठी ही एक्झाम झाली होती. त्याचे आपण या व्हिडिओमध्ये प्रश्न बघणार आहोत. पूर्ण प्रश्न बघा. एकदम सोपे प्रश्न असे विचारले होते. मराठी, जी के आणि इंग्लिश या प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्व एक्झामसाठी उपयुक्त असे हे प्रश्न आहेत मराठी व्याकरणाचे. चला तर एक एक प्रश्न आपण बघूया. 4 नगरातले माझे विश्व हे डॅश यांचे एक आत्मचरित्र आहे. 4 नगरातले माझे विश्व हे जे पुस्तक आहे खूप सुंदर आहे, सर्वांनी वाचण्यासारखं. तर हे जयंत नारळीकर यांचं आहे. यांना साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आलेला होता 2014 या साली. जयंत नारळीकर यांनी भरपूर पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्यांच्या या पुस्तकांसाठी त्यांना पुरस्कार भेटलेला आहे. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होता. बाबर. दौलत खान लोधीने भारतावर कूच करण्यासाठी बाबरला आमंत्रित केले होते. पहिला आणि दुसरा याच्यामधला आन्सर सांगायचं तुम्हाला. तर या ठिकाणी दोन्ही आहे. बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होता आणि दौलत खान लोधीने भारतावर कूच करण्यासाठी बाबरला आमंत्रित केले. पहिली पानिपतची लढाई 1526. बाबर विरुद्ध इब्राहिम लोधी. तर हे दोन्ही विधान काय आहेत? बरोबर आहेत. पहिली लढाई 1526 ला झाली होती, हे लक्षात ठेवायचे. कुणाविरुद्ध झाली होती? बाबर विरुद्ध इब्राहिम लोधी या दोघांमध्ये पहिली पानिपतची लढाई झाली होती. दुसरी लढाई बघायची आपल्याला, तिसरी लढाई आपल्याला बघायची आहे. खालीलपैकी कोणती नदी ही महानदीची उपनदी आहे? महानदीची उपनदी आहे विचारलेलं आहे, जी महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये ती कोणत्या नावाने ओळखली जाते? तर ही आहे शिवनाथ. शिवनाथ ही उपनदी आहे आणि याची लांबी महानदीची लांबी दिलेली आहे 851 किलोमीटर. आणि महानदीच्या डाव्या बाजूने हा उजवा भाग आणि या डाव्या भागीने मांड ही नदी जाते. मांड. ठीक आहे. या दोन नद्या आपल्याला महानदीच्या उपनद्या लक्षात ठेवायच्या आहेत. या प्रश्नामधून आपल्याला समजून येतं. 14 प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या राज्यात सरहुल उत्सव साजरा केला जातो? सरहुल उत्सव साजरा केला जातो. तर खालीलपैकी झारखंड या राज्यात सरहुल उत्सव साजरा केला जातो. सरहुल उत्सव साजरा केला जातो. त्या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या देशाच्या राजघटनेतून भारतीय राजघटनेने अर्थसंघीय सरकारची कल्पना केली? एक मजबूत सरकार, संघराज्य व्यवस्था घेतली. अर्धसंघीय सरकार आणि संघराज्यीय व्यवस्था असं केंद्र सरकारने घेतलेली आहे. ती मजबूत कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? तर कॅनडा या देशाकडून घेतलेली आहे. प्रबळ केंद्र सत्ता स्थापन करणे, व्यवस्थापन करणे, त्यालाच अर्धसंघीय सरकारची कल्पना असे म्हणतात. कॅनडा. प्रबळ केंद्र सत्ता असलेले संघराज्य. भारत हे केंद्र सत्ता असलेले राज्य आहे. अर्धसंघीय राज्य आहे. केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये हे भारतीय संघराज्य पसरलेलं आहे, सत्ता पसरलेली आहे. गुरु वेमंती चिन्ना सत्यम हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे? चिन्ना सत्यम. तर हे कुचिपुडी या डान्सशी निगडीत आहे.
नृत्य, कुचिपुडी नृत्य एका चित्रातील प्रसिद्ध नाव आहे. गुरु वेमंती वेपंती चिन सत्यम आंध्र प्रदेश, तेलंगणा, कलाक्रा, राधारेड्डी, राजारेड्डी, वेदा. 7वा प्रश्न बघा. भारतीय राज्यघटनेचा खालीलपैकी कोणता अनुच्छेद अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि चालवण्याचा अधिकार देतो? अनुच्छेद 30. स्वतंत्र भाषा, लिपी, संस्कृती अनुच्छेद 30 नुसार शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि चालवण्याचा अधिकार देतो. भारतीय राज्यघटनेचा खालीलपैकी कोणता अनुच्छेद सांगितलेला आहे? अनुच्छेद 30. अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि चालवण्याचा अधिकार देतो. महाराष्ट्राच्या 2019-20 च्या अंदाजपत्रकानुसार आपण याला एज टाकून देऊया, म्हणजे आपल्याला काय होणार आहे, डिस्टर्ब होणार नाही. ओके. तर महाराष्ट्राच्या 2019-20 च्या अंदाजापत्रकानुसार किचन गार्डन स्कीम ही महाराष्ट्रातील डॅश आदिवासी जिल्ह्यातील राबवण्यात येत आहे. जीकेचा प्रश्न आणि करंट अफेअरचा प्रश्न म्हणू शकता याला. किचन गार्डन स्कीम कोणत्या महाराष्ट्रातील कोणत्या आदिवासी जिल्ह्यामध्ये राबवण्यात आलेले आहे ते आपल्याला सांगायचं आहे. कमेंटमध्ये आन्सर करायचं आहे फटाफट. प्रशासनातील सक्रिय भूमिका बजावणारी नूरजहाँ डॅशची पत्नी होती. नूरजहाँ ही कुणाची पत्नी होती? या दोन्ही प्रश्नाचा आन्सर तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये भेटणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि या प्रश्नाचा आन्सर घेऊन जा. तर बघा यार तुम्हाला 8व्या प्रश्नाचा आन्सर इथे भेटलेला आहे. किचन गार्डन स्कीम महाराष्ट्रातील किती आदिवासी जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे? तर 14 आहे. तिथे किती पाहिजे होतं? आदिवासी जिल्ह्यामध्ये 14 आदिवासी जिल्ह्यामध्ये ऑप्शन इथे दिलेले आहेत. बँकिंग मध्ये IFSC पूर्ण रूप काय आहे? IFSC हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. IFSC इंडियन फायनान्शियल सिस्टम कोड हे त्याचा आन्सर आहे. इंडियन फायनान्शियल सिस्टम कोड, जे की आपल्याला काय मनी ट्रान्सफर करण्यासाठी यूज होतो. एका ठिकाणावरून एका ब्रँचमधून दुसऱ्या ब्रँचमध्ये, एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये मनी ट्रान्सफर करण्यासाठी IFSC. खालीलपैकी कोण महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारिणीचा भाग नाही? कार्यकारिणीमध्ये कोण कोण येतं ते आपल्याला माहिती असलं. मंत्री परिषद.